श्रीधर स्वामीकृत श्रीराम विजय अध्याय 12वा. चित्रकूट येथे श्रीराम यांचा भरत व शत्रुघ्न यांना उपदेश. भरत अयोध्येच्या सैन्यासह चित्रकूट पर्वताकडे येत होता. लक्ष्मण फळे आणण्यासाठी गेला होता. लक्ष्मणाला सैन्य दिसले. सैन्यातील ध्वज पाहून त्याने ओळखले की हे अयोध्येचे सैन्य येत आहे. रामाला नुसते वनातच पाठवून कैकेयीचे समाधान झालेले दिसत नाही. त्याचा वध करण्यासाठी कैकेयीनेच भरत आणि शत्रुघ्न यांच्या देखरेखीखाली सैन्य पाठविले असावे. अशी कल्पना येताच तो रामाला सांगून काय करायचे आहे, आपण एकट्यानेच या सैन्याशी लढावे आणि वणवा जसे सारे अरण्य जाळून टाकतो तसे आपल्या बाणांनी हे सारे सैन्य पराभूत करून टाकावे, या विचाराने लक्ष्मणाने धनुष्य सज्ज केले आणि सैन्यावर बाणांचा वर्षाव केला. बाणांच्या वर्षावाने सैन्य भयभीत झाले. तेव्हा शत्रुघ्न पुढे सरसावला. त्याने आपल्या बाणांनी लक्ष्मणाच्या बाणांचा प्रतिकार केला. दोघांचे युद्ध सुरू झाले. सारे अरण्य दणाणून गेले. पशुपक्षी आणि ऋषी जीव तोडून पळू लागले. रामाकडे येऊन ते म्हणाले, रामा, राक्षस सैन्य आलेले दिसते. राम धनुष्य सज्ज करून उठला. आश्रमातून बाहेर आला. त्याने अयोध्येचा ध्वज ओळखला. मग लक्ष्मणाला म्हणाला, अरे, हा तर भरत आपल्या भेटीसाठी येत आहे. तू युद्ध कशाला करतोस? तुझे बाण थांबव. तेव्हा समोरून येणारे बाण बंद झाले. भरताने रामाला पाहिले. तो धावतच रामाकडे आला. रामही त्याला सामोरे गेला. भरताने रामाच्या पायांवर लोटांगण घातले तर रामाने त्याला उठून प्रेमाने आलिंगन दिले. नंतर राम शत्रुघ्नाला भेटला. सुमंत म्हणाला, पलीकडे वशिष्ठ ऋषी, कौसल्या माता, सुमित्रा माता तुझ्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. राम लक्ष्मणाने धावतच जाऊन त्यांच्या पायांवर डोके टेकले, त्यांना नमस्कार केला. वशिष्ठ मुनी म्हणाले, तुझा वियोग दशरथाला सहन झाला नाही. त्यांनी राम राम असे म्हणत देहत्याग केला. दशरथ गेल्याचे ऐकताच रामाच्या नयनातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांच्या एक एक आठवणी काढून राम विलाप करू लागला. सत्याचे सागर, दैत्यांचा नाश करणारे त्रिभुवनात त्यांच्या युद्धाला तोड नाही. आमच्या सुखाचे निधान आम्हाला कसे काय सोडून गेले? जो पुराण पुरुष राम, तोही आज दुःखात सापडला होता. वशिष्ठांनी रामाची समजूत घालून त्याच्याकडून दशरथाची उत्तरक्रिया करवून घेतली. गयेला जाऊन सर्व क्रिया यथासांग केली. मग सगळे चित्रकूट पर्वतावर आले. चित्रकूट पर्वतावर ऋषीमुनी, अयोध्यावासी यांची मोठी गर्दी जमली. सभेमध्ये भरत आणि राम होते. भरताने रामाला साष्टांग नमस्कार घातला. त्याची प्रार्थना करून म्हटले, सर्वांच्या आनंदाचे निधान असलेल्या रामचंद्रा, तुला भेटून सर्वांनाच आनंद झाला आहे. तू अयोध्येत परत चल. सर्व प्रजेचे पालन करून आम्हा बंधूंचा पण सांभाळ कर. माझ्या आईने हे सर्व कारस्थान केले. मला युवराज पद देत होती. तुला वनात पाठवून कैकेयीने मला राज्य दिले. अपराध्यांना क्षमा करून रामा, परत अयोध्येत चल. राम म्हणाला, भरता, केवळ आईच्या इच्छेसाठी नव्हे तर आपल्या पूज्य वडिलांच्या वचनपूर्तीसाठी मी वनात आलो. तेव्हा वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठीच अयोध्येसी तू राजा हो. तेव्हा भरत म्हणाला, रामा, माझ्याऐवजी तूच राज्य कर. मी वनात राहतो, मग तर झाले. पण भरता, कर्तव्याच्या बाबतीत अशी अदलाबदल करून चालत नाही. भरता, एक वेळ सूर्य भ्रमण करताना मार्ग चुकेल. दगडाची ठेच लागून वायूचा पाय मोडेल. पेटलेला अग्नी त्यात कापूर टाकल्याने एक वेळ थंड होईल. पण मी माझा निश्चय बदलणार नाही. मी एकवचनी आहे. 14 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मी अयोध्येत पाऊल टाकणार नाही. तर तू अयोध्येत जाऊन राज्य चालव. 14 वर्षे पूर्ण होताच मी तुला येऊन भेटेन. रामाचे बोलणे ऐकून भरत खिन्न झाला. वशिष्ठांनी त्याची समजूत घातली. रामाने त्याचे मुख कुरवाळले. पुन्हा तो म्हणाला, देवांची बंदिवासातून सुटका करून 14 वर्षे पूर्ण होताच मी अयोध्येला येऊन तुला भेटेन. मग भरत म्हणाला, ठीक आहे, 14 वर्षे पूर्ण होताच रामा, तू अयोध्येला ये. न आल्यास मी अयोध्येत राहणार नाही. मी अग्निप्रवेश करीन. तू येईपर्यंत मी सगळे राजभोग सोडून तापसवेश धारण करून नंदीग्रामी तुझ्या स्मरणात राहीन. अयोध्येत मी सिंहासनावर तुझ्या पादुका ठेवीन आणि सुमंताच्या मदतीने तुझ्या वतीने राज्यकारभार करीन. रामाने शत्रुघ्नास सांगितले, तू आणि सुमंताने मिळून राज्यकारभारास मदत करावी. साधू, संत, गो ब्राह्मण यांचे पालन करावे. रामाने त्यांना राजनीती समजावून सांगितली.
रामाने भरताला आपल्या पादुका दिल्या. भरताने त्या पादुका मस्तकावर घेतल्या. त्या पादुका मस्तकावर धारण केल्यामुळे भरत शांत झाला. शंकराच्या मस्तकावर चंद्र विराजमान झाला तशा त्याच्या मस्तकावर पादुका शोभून दिसत होत्या. भरताचा शोक नष्ट झाला. लोकांना या दोन पादुका म्हणजे रा आणि म या राम मंत्राची दीक्षाच वाटली. सर्वजण अयोध्येत आले, परंतु भरत मात्र नंदीग्राम येथे तापसवेश धारण करून दर्भाच्या अंथरुणावर राहू लागला. शत्रुघ्न भरताला वारंवार भेटण्यास येई. चित्रकूटावर राम असताना एक गोष्ट घडली. चित्रकूटाभोवतालचे लोक एकत्र आले. ते रामाचे कर्तृत्व ओळखत नव्हते. ते रामाला म्हणाले, रामा, तुझी स्त्री सुंदर आहे. तिला पळविण्यासाठी खरं, दूषण, त्रिशिरा हे राक्षस येथे येणार आहेत. हे वाल्मिकींचे भविष्य आहे. तुझ्यामुळे आमच्यावर संकटे येतील. तू तिला घेऊन इथून निघून जा. तेव्हा रामाने सांगितले, तुम्ही काही काळजी करू नका. कितीही बलाढ्य शत्रू आला तरी मी तुमचे रक्षण करीन. तेव्हा ते लोक म्हणाले, तू तुझ्या बायकोचे रक्षण करशील की आमचे रक्षण करशील? अखेर रात्रीच्या वेळी ते लोक पळून गेले. फक्त वाल्मिकी ऋषीच राहिले. तेव्हा रामाने वाल्मिकींना सांगितले, माझ्यामुळे तुमच्या तप साधनेत विघ्ने येऊ नयेत म्हणून मला दंडकारण्यात जाण्याची परवानगी द्या. मग राम, लक्ष्मण आणि सीता दंडकारण्याकडे निघून गेले. अध्याय 12 समाप्त. अयोध्या कांड समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु.